मुलुंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील नवा हंगामा बघायला मिळाला। मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 108 मधून किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हे निवडणूक रिंगणात आहेत। या वॉर्डात किरीट सोमय्यांनी पैसे आणि साड्या वाटल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। त्यानंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धाव घेतली आणि चौकशी केली असता तपासात काहीच आढळलं नाही। मात्र पोलीस स्टेशन बाहेर 100हून अधिक शिवसैनिक जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। तेव्हा शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली। दुसरीकडे सेना खासदार राहुल शेवाळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितलं। अखेर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचे सगळे आरोप फेटाळून लावले। मात्र रात्रीच्या वेळी अशा झालेल्या राड्यामुळे नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला। दरम्यान या साऱ्या प्रकरणावरती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका काय मांडली आहे ती पाहूयात। किरीट सोमय्या वारंवार भ्रष्टाचाराची भाषा करतो, त्याचा खरा चेहरा आज या इन्सिडेंटच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलेला आहे। स्वतः किरीट सोमय्या भ्रष्टाचाराच्या बद्दल बोलतो आणि स्वतः तो मुलाच्या निवडणुकीत पैसे वाटप करतो, हे आता रंगेहात पकडलं गेलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा, भारतीय जनता पार्टीचा पारदर्शकता हे आता लोकांच्या समोर आलेले आहे आणि लोक त्याला 21 तारखेला त्याची जागा दाखवून देतील। उद्धवजी एवढी भीती वाटते किरीट सोमय्यांची, मग करून दाखवलं की चरून दाखवलं, करून दाखवलं की लुटून दाखवलं। करा ना प्रॉपर्टी डिक्लेअर, हिम्मत आहे तर करा। किरीट सोमय्या आवाहन करतो प्रॉपर्टी डिक्लेअर करा। देवेंद्र फडणवीस सांगतात प्रॉपर्टी डिक्लेअर करा, म्हणून एवढे घाबरतात का?